PCOS मुळे मधुमेह होऊ शकतो? चला तर मग जाणून घेऊया। आजकाल महिलांमध्ये PCOD, PCOS अशा प्रकारच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत। त्यामध्येच एक म्हणजे PCOS। हा महिलांमध्ये आढळणारा मासिक पाळीतील एक त्रास आहे, ज्यामध्ये बीज निर्मिती लवकर होत नाही आणि गर्भधारणेत अडचण निर्माण होते। यावेळी मधुमेह देखील होतो। यामुळे इन्सुलिनची पातळी जास्त प्रमाणात वाढते आणि पोटावरती अतिरिक्त चरबी वाढते। PCOS असताना महिलांना जास्त प्रमाणात भूक लागण्याची शक्यता असते आणि यामुळे महिलांचे वजन वाढते आणि हाच धोका कमी करण्यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया। नंबर 1, आहारात बदल करा। आहारातील बदल त्याचबरोबर कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी केले पाहिजे। त्याचबरोबर ओट्स आणि नाचणी यासारखे पदार्थावर ध्यान दिले पाहिजे। नंबर 2, सक्रिय जीवनशैली। आपल्या जीवनशैलीत बदल करून आपण हे कमी करू शकतो। नियमित शारीरिक हालचालीमुळे आपण मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकतो आणि मधुमेह कमी झाल्याने PCOS देखील कमी होऊ शकते। आपण रोज 1 तास व्यायाम केल्याने आपल्याला हा त्रास कमी होतो। नियमित तपासणी। नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आणि त्यावर योग्य प्रकारचे उपचार घेतल्यास PCOS नियंत्रित करू शकतो। नंबर 3, मद्यपान सोडा। जर आपण मद्यपान किंवा धूम्रपान करत असाल तर त्यापासून दूर राहणे खूप गरजेचे आहे। मद्यपान किंवा धूम्रपान केल्याने इन्सुलिन प्रतिरोध आणि PCOS संबंधित समस्या वाढू शकतात। त्यामुळे यापासून दूर असणे गरजेचे आहे। प्रत्येक आजारावर चांगल्या प्रकारची झोप असणे खूप गरजेचे आहे। यामुळे PCOS देखील हा असा आजार आहे ज्याला चांगल्या प्रकारची झोप असेल तर तो नियंत्रित ठेवला जाऊ शकतो। मेंदू जितका वेळ जास्त काम करतो तितका हार्मोनमध्ये वाढ होते आणि त्यामुळे आपल्या झोपेवर परिणाम होतो। त्यामुळे आपण स्क्रीन टाईम देखील कमी केला पाहिजे आणि झोपेवर लक्ष दिले पाहिजे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी हॅपी हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।